कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चिंचुके, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आज काय इकडे म्हणजे काय आमचा क्लास घेताय का काय आज? का अर्जुन सर घेत नाहीत का? हो तसं नाही हो, काय अडचण आहे का? म्हणजे कोणाविषयी कंप्लेंट वगैरे द्यायची आहे का? हा, कंप्लेंट आहे कुणाची हो? तुमच्या साहेबांची. सावकाश चिंचुके. मग काय घेताय लिहून? हा म्हणजे तुम्ही आम्हाला घरलाच पाठवा. असं नाही, गंमत केली. पण काय चिंचुके, हा विषय मी तुमच्याशीच बोलू शकतो. बोला की हो. म्हणजे अर्जुननं खरं तर आता दुसऱ्या लग्नाचा विचार केला पाहिजे, पण तो करणार नाही. आणि कुणी तर तो करून देणार नाही. हा तेच म्हणूनच आलो होतो. एक गोष्ट सुरू आहे डोक्यात. बोला की मग त्यात काय? काय, तो जरी तयार होत नसला ना तरी आपण त्याला तयार केलं पाहिजे. अहो किती दिवस असं अडकून राहणार तो. हा तुम्ही माझ्या मनातलं बोलताय, पण असं लांबलं लांबणं का फिरताय? मुद्द्यावर या की. तेच चिंचुके, अर्जुनसाठी आर्या कशी राहील? एकदम बेस्ट बघा. तुम्ही माझ्या मनातली गोष्ट बोला. खरं? हा अहो, त्या दोघांचं भारी जुळतं आणि ती दोघं चांगली ओळखतात पण एकमेकांना. हा, हे बेस्ट आहे. काय चिंचुके, अर्जुनला मला आता दुःखात बघायचं नाही. ही मुलगी चांगली आहे, प्रेमळ आहे आणि अर्जुनचा भूतकाळ तिला माहिती आहे. त्यामुळे ती अर्जुनला समजून घेईल आणि अर्जुन तिला. त्यामुळे प्लीज या गोष्टीत तुम्ही माझी मदत करा, पण त्या दोघांना याबद्दल काही बोलू नका. अहो ते कधीपासून माझ्या मनात होतं, पण कुणाला बोलावं काहीच कळत नव्हतं. तुम्हाला सांगतो, त्या दोघांची जुळून द्यायची जबाबदारी माझी म्हणजे माझी. हे बेस्ट आहे. चिंचुके चिंचुके, अहो अर्जुन आणि आर्या आले वाटतं. त्यांना माहित नाही हो मी इथे येणार ते. आता काय करू? तुम्ही लपा. लपा काय? पोलीस काय सांगतो लपा? तुम्ही इथं टेबल खाली लपता का? टेबल नको, आतमध्ये जेलमध्ये लपा. नाही, मग मी कुठं? आर्या, त्या परवाच्या साहेब थांबा. का रे, काय झालं? काय नाही, ती कचरा साफ केला नाही म्हणून म्हंटल. झाडून घेतलं नाही म्हणून एवढं चिंचुके? हा आपलं काम एकदम चोख असतंय बरं का. काय सर, तुम्हाला माहिती की नाही? मला माहिती. यांची काय कंप्लेंट आहे? यांचं कुठं काय ते हे आपले त्यांना माझ्याकडे पाठवा. अहो नाही मॅडम, त्यांची काय कंप्लेंट नाहीये. मग अहो ते हंबर्ड्यांचे पाहुणे लई दिवसानं पुण्याला आलेत. म्हणले की हंबर्ड्यांना भेटूनच जाणार, म्हणून बसले तिथं. अंबर्डे तर दुपारी येणार ना, काल नाईटला होते ना? हो, हा ते हा इथंच आराम करतो म्हणले. बर बर बर. अंबर्ड्यांचे पाहुणे म्हणजे आपले पण पाहुणेच आहेत. चहा पाण्याचा विचारा. सर, तुम्हाला काही चहा पाणी आणू दे? चालतंय की. नुसतं विचारताय काय? जावा घेऊन या. हा मॅडम. अरे तू आत ये, परवाच्या मीटिंग बद्दल बोलायचं. येस सर. स्वप्नील सर, आणला का चहा? अहो चहा बी राहू दे, पहिल्यांदा निघा, नाहीतर साहेब माझा चहा बाहेर काढतील. चला लवकर, चल 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 निघा. हो, पण मी जे सांगितले ते लक्षात ठेवा, नाही तर बोलता बोलता बोलून जाल. हो नाही बोलत साहेब, आता चला तुम्ही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.